परफेक्ट प्रेझेंट. सब्जेक्टच्या नंतर काय असतं, हॅज किंवा हॅव, आणि त्याच्यानंतर क्रियापदाचं तिसरं रूप असतं. आणि पॅसिव्ह असेल तर काय असतं, हॅज आणि हॅव, याच्यानंतर बीन, आणि मग क्रियापदाचं तिसरं रूप. इकडे तुम्हाला हे ऍडव्हर्ब दिसतील. असे अनेक दिसतील. मला हे तुम्हाला सांगायचं नाहीये, मी काय सांगतोय ते पुन्हा पुन्हा लक्ष ठेवा. स्पर्धा परीक्षा आता तुम्हाला खूप फसवते, आणि ते फसवते त्यामुळे अलर्ट. नुसता नियम पाठ करू नका, तर ते नियम समजावून घ्या, आणि ते कशा प्रकारे परीक्षेत विचारतायत हे समजून घ्या. मी तुम्हाला परत परत सांगतोय, नुसतं ग्रामर शिकणं हा आपला मोटिव्ह नसला पाहिजे, तर त्या ग्रामरचं ऍप्लिकेशन परीक्षेमध्ये कसं विचारतायत. म्हणून मी तुम्हाला सांगतोय की आपली बुद्धी आहे ना, बुद्धी, विचार करायला शिका, विचार करायला. आतापर्यंत आपण इंग्लिशच्या वाक्यांचा, परीक्षेमध्ये पडलेल्या वाक्यांचा विचार केला नाही. आपण फक्त ती वाक्य बघत बसलो, बघत आपण उत्तर शोधू लागलो, आणि अर्थ न समजल्यामुळे आपल्याला प्रश्नांचं उत्तर कधीही जमलं नाही. एक लक्षात ठेवा, जो कोण हे स्ट्रक्चर ऑफ सेंटेन्स चांगलं करेल त्याला हे पुढचं सगळं सोपं जाईल. परीक्षेमध्ये ज्यावेळी वाक्य येईल त्यावेळी काय आपण इथे देतोय किंवा पुस्तकात जी वाक्य आहेत तीच येणार नाहीये, तिथे खूप वेगळी वाक्य येतील. परत नियम मात्र कधी बदलणार नाहीये, आणि तो जर नियम समजून घ्यायचा असेल तर तुम्हाला वाक्यांचा अर्थ समजलाच पाहिजे, हे कायम लक्षात ठेवा. बरोबर. बर, चला आता इकडे बघूया. एव्हर आणि यट आणि ऑलरेडी अनेकदा प्रश्नपत्रिकेमध्ये विचारलेलं आहे, तसं हेही विचारलेलं आहे. कळतंय. बर, बाकी हे आधीमध्ये परीक्षेमध्ये कधीतरी डोकत असतं, पण सगळ्यात जास्त जे लाडके आहेत ना ते हे आहेत. याच्यामध्ये फक्त एव्हर आणि यट. अजून एक रिसेंटली म्हणून एक ऍडव्हर्ब आहे की ज्याच्याकडे रिसेंटली या ऍडव्हर्ब वरती सुद्धा अलीकडे प्रश्न पडून गेला होता. रिसेंटलीचा अर्थ पण अलीकडेच आहे. रिसेंटली असलं तर तिकडे परफेक्ट प्रेझेंटच वापरला जातो. हे नंतर आपल्याला ज्या वेळेला ऍडव्हर्ब प्रकरण शिकायचं आहे त्यावेळी आपण हे परत शिकणारच आहोत. फक्त आता परफेक्ट प्रेझेंट मध्ये ही ऍडव्हर्ब सगळ्यात जास्त दिसतात. ह्याच्यामध्ये ठरलेलं आहे एव्हर आणि यट जे असतं हे फक्त आणि फक्त निगेटिव्ह वाक्यांमध्ये वापरलं जातं, आणि इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स म्हणजेच प्रश्नार्थक वाक्यांमध्ये वापरलं जात असतं. कळतंय. एव्हर आणि यट निगेटिव्ह वाक्य आणि प्रश्नार्थक वाक्य यांच्यामध्येच फक्त वापरलं जातं. यट हे नेहमी वाक्याच्या शेवटी असतं. जाता जाता मुद्दा म्हणून या ऍडव्हर्बचे थोडे नियम पण सांगतोय. कळलं. जसं आय हॅव नेव्हर मेट हिम, समजायला सोपं आहे. नंतर आय हॅव नॉट मेट हर यट. परीक्षेमध्ये मुद्दा म्हणून तुम्हाला यट हे इकडे कुठे पण देतील. आय हॅव यट नॉट मेट किंवा यट आय हॅव नॉट मेट, काही पण देतील. तुम्हाला फक्त एवढं समजलं पाहिजे, यट हे नेहमी शेवटीच असतं. पण इंग्लिशमध्ये एक असं सहाय्यकारी क्रियापद आहे, त्यावेळेला मात्र यट हे आहे हे नॉटच्या ठिकाणी जातं. मुद्दा म्हणून नॉटचं ठिकाण का सांगतो, समजायला खूप सोपं आहे. बघा, असं वाक्य दिलं, आय एम टू बाय दिस बुक यट. का आता काय सांगितलं, यट हे नेहमी शेवटी असतं आणि परत नकारार्थी वाक्यामध्ये असतं. इथे वाक्य होकारार्थी दिलंय आणि यट दिलेलं आहे. कळतंय. लक्षात ठेवा, फक्त एकमेव बी2 किंवा एक हॅव टू म्हणून पण आहे, याच ठिकाणी फक्त हे यट आहे ना ते फक्त इथे येतं बघा, या ठिकाणी नॉटच्या ठिकाणी. एमच्या नंतर नॉट असतं तसं यट हे नॉटच्या ठिकाणी येतं. कळतंय. हा सगळ्यात महत्वाचा रूल आहे. अजूनपर्यंत ह्याच्यावरती तुम्हाला वाक्य येऊन गेलेलं नाहीये, पण सीडीएस ची परीक्षा किंवा अजून ज्या काही सेंट्रल गव्हर्नमेंटच्या ज्या परीक्षा आहेत ना त्याच्यामध्ये मात्र हे येऊन जातं. कळलं.
तर तुमच्यामध्ये कोण बँकिंग करत असतील, सीडीएस सीजीएल करत असतील, ह्यांनी खास करून लक्षात ठेवा बा, एमपीएससी मध्ये आलं नाही म्हणून तिकडे येणार नाही असं नाही, तिकडे ऑलरेडी याच्यावरचे प्रश्न येत आहेत. कळतंय? तर हा यटचा नियम आहे. यट हे नेगेटिव्ह वाक्यामध्येच फक्त वापरतात. कळतंय? आय हॅव नॉट मेट हर यट निगेटिव्ह वाक्यांमध्ये वापरलेलं आहे. तसं प्रश्नार्थक वाक्यामध्ये फक्त वापरलं जातं. जसे मी म्हटलं, हॅव यू सीन द ताजमहाल? यट. कळतंय? प्रश्नार्थक आहे. तर प्रश्नार्थक आणि निगेटिव्ह वाक्य या दोघांमध्येच यटचा उपयोग होतो, बाकी ठिकाणी होत नाही. रिसेंटली असेल, ऑलरेडी साठी पण नियम आहे. ऑलरेडी सुद्धा नेहमी नॉटच्या ठिकाणीच असतं. जस्ट हे सुद्धा नेहमी नॉटच्या ठिकाणी असतं. रिसेंटली मात्र नेहमी वाक्याच्या शेवटी असतं याची पोझिशन. परत ऍडवर्ब मध्ये हे सगळं समजेल तुम्हाला. आता मी फक्त परफेक्ट प्रेझेंट शिकवताना याचे जे रूल आले म्हणून तुम्हाला सांगितले. तर या सगळ्या रूल मध्ये परफेक्ट प्रेझेंट असतो, एवढं लक्षात ठेवा. पण परत स्पर्धा परीक्षा कशी बदलली आहे ना याचे एक उदाहरण आता मी तुम्हाला देतो, आणि ते काय आहे ते बघा. किती बारीक स्पर्धा परीक्षेमध्ये अभ्यास करायला लागतो तुम्हाला, आणि तुम्ही केला पाहिजे. परत अभ्यासाला तुम्ही वागा ते मला माहितीये, परंतु शेळीसारखा अभ्यास करताय. काय ते बघा, परीक्षेमध्ये आलेलं एक वाक्य बघा. एमपीएससीच्या एका परीक्षेमध्ये हे एक वाक्य येऊन गेलं करेक्ट आणि इनकरेक्ट साठी. बघा मी काय सांगतोय त्याच्याकडे नीट लक्ष द्या. बर, याचा रूल काय बघा ऑफनचा, तुम्हाला माहितीये. ऑफन, ऑलवेज, समजतंय ना. ऑफन, ऑलवेज, युजली, जनरली आपण सिंपल प्रेझेंट मध्ये शिकलेलो आहोत. हे ज्या वेळेला ऍडवर्ब दिसतात त्यावेळी तो सिंपल प्रेझेंट असतो. पाठ करा बघू नियम. नव्हे अनेक जण हा रूल पाठ करतात आणि पेपर सेटरला माहितीये तुम्हाला कसं गंडवायचं. कळलं? परीक्षेमध्ये हे वाक्य दिलं. आता ज्यांना ऑफन हा शब्द दिसला त्यांनी तर लगेच हे वाक्य चूक म्हणून देऊन मोकळे झाले असतील. म्हणून मी तुम्हाला म्हणतो की वाक्यांचा अर्थ समजून घ्या. या वाक्याचा जर अर्थ बघितला तर काय होतं बघा. इथे धिस वीक दिलेलं आहे, इथे मी धिस मॉर्निंग दिलेलं आहे, तसं तिकडे धिस वीक पण येऊ शकतं. कळलं का? काही पण येऊ शकतं. मला ते नाही सांगायचंय. सांगायचं काय ते बघा. जर वाक्याचा अर्थ समजला ना तर तुम्हाला समजेल हे चूक आहे का बरोबर आहे. त्याचा अर्थ काय बघा. या आठवड्यामध्ये, कळलं, या आठवड्यामध्ये ती नेहमी उशिरा आलेली आहे. आता सांगा बरं वाक्य बरोबर आहे का. म्हणजे मराठी जर समजलं तर तुम्हाला लगेच समजेल की हो आपण असं बोलतो मराठीमध्ये. मग जर हे आपण बोलतो तर त्यांनी बोलू नये असं म्हटलंय का. म्हणून मी तुम्हाला परत परत तेच सांगतोय. मराठी वाक्याचा अर्थ समजला पाहिजे मराठीमध्ये, म्हणजेच त्याला म्हणतात की इंग्लिश वाक्यांचा अर्थ समजला म्हणजेच इंग्लिश समजलं. कळलं? हे इंग्लिश समजलं ना तर तुम्हाला लगेच उत्तर येईल. आता ह्याच्या ऐवजी इकडे जर समजा ऑलवेज शब्द दिला, उद्या परीक्षा हेच, उद्या पेपर सेटर हेच करणार आहे, लक्षात ठेवा. शी हॅज ऑलवेज कम लेट धिस वीक. वाक्य काय पाहिजे बघा. शी हॅज ऑलवेज कम लेट धिस वीक. याही वाक्याचा अर्थ बघा. ऑलवेज दिसल्यानंतर जर तुम्ही सुटलात आणि जर म्हणत बसलात की नाही 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 ऑलवेज हे म्हटल्यानंतर सिंपल प्रेझेंट पाहिजे, हे वाक्य चूक. करेक्ट आणि इनकरेक्टला दिलंय ना, चूक. कळलं का? वाक्य चूक नाही, तुम्ही चुकीचे आहेत. याचं कारण फक्त एवढंच आहे, तुम्ही फक्त नियम पाठ करता आणि डोंट गो फॉर ऍप्लिकेशन. आणि ते ऍप्लिकेशन अतिशय महत्वाचं आहे नियमांचं. म्हणून म्हटलं नियम असतात ना, त्या नियमाला अर्थ नाहीये तर नियम. आता काय इथे ऑलवेज वापरून असा काही नियम आहे का परफेक्ट प्रेझेंट मध्ये? असा काही नियम नाहीये. वाक्यांचा अर्थ समजला तर तुम्हाला समजेल की ऑलवेज हे इथे बरोबर अर्थाने वापरलंय. ऑफन बरोबर अर्थाने वापरलेलं आहे, कारण का या आठवड्यापुरतं मर्यादित चाललेलं आहे, त्यामुळे इथेही बरोबर आहे. मित्रांनो मला तुम्हाला हेच सांगायचंय की ज्या वेळेला तुम्ही ना तुमचं डोकं वापरायला लागाल ना, ही नवीन दृष्टी आहे ना, ही नवीन दृष्टी शिका. ग्रामरचा अभ्यास करताना काय करायचं असतो, नुसतं आपलं धोबी पचाड काय आपलं वाचलं, 5 वेळा वाचलं, 10 वेळा वाचलं, काडी मात्र उपयोग होणार नाही. कळलं का?
वाचा पण ते समजून घ्या. कारण का कुठल्याही पुस्तकात तुम्हाला ही वाक्य मिळणार नाहीयेत. ही वाक्य पेपर सेटर ज्यावेळेस देत असतो ना, त्यावेळेस तो कुठल्या तरी वेगळ्याच पुस्तकातून देतोय. परत पुस्तकाशी काहीही देणं घेणं नाही, लक्षात ठेवा. वाक्यांचा अर्थ समजला ना तर तुम्हाला समजेल की हेही वाक्य बरोबर आहे. कळलं? म्हणजे शी हॅज ऑफन कम लेट दिस वीक असं परीक्षेत आलेलं वाक्य हे पण बरोबर आहे. आणि जर ऑफनच्या ऐवजी जरी ते ऑलवेज दिलं तरी सुद्धा हे वाक्य बरोबर आहे. कारण का ह्यांचा अर्थ बरोबर आहे. मगाशी मी तुम्हाला बोलताना सांगितलं बघा की काही वेळेला वाक्य ग्रॅमॅटिकली तुम्हाला करेक्ट दिसतं पण ते मिनिंगफुली इनकरेक्ट असतं. मग जे सेंटेन्सेस मिनिंगफुली अर्थाने इनकरेक्ट असतात, चुकीचे असतात, ती ग्रॅमॅटिकली पण चुकीचीच असतात. परंतु तुम्ही जो नियम पाठ करून ठेवला की ऑलवेज आणि ऑफन हे नेहमी सिंपल प्रेझेंट मध्येच वापरतात तर तुम्ही ग्रॅमॅटिकली करेक्ट आहात. पण ह्याच्यामध्ये तो वापरत नाही असं कुठेही म्हटलेलं नाही. आणि परीक्षक नेमकं तेच घेत असतो आणि तुम्हाला कन्फ्युज करत असतो. मित्रांनो, परत परत लक्षात ठेवा, नुसत्या वाक्यांकडे जाऊ नका. ते काय विचारलंय ना हे समजून घेण्याचा प्रयत्न करा. एवढं जर तुम्ही केलं ना तर तुम्ही सुटलात परीक्षेतनं. नाहीतर आषाढी कार्तिकी भक्तजन येती. कळलं? बर, हे झालं याचं. पुढचा एक अतिशय महत्वाचा रूल जो अजूनपर्यंत एमपीएससीच्या परीक्षेमध्ये कधीही आलेला नाही तोही तुम्हाला सांगून ठेवतो. बघा, समजा मी असं म्हटलं आता परफेक्ट प्रेझेंट म्हणजे काय आहे जरा मी काय सांगतोय ते जरा नीट समजून घ्या. परफेक्ट प्रेझेंट म्हणजे काय असतं? ज्या वेळेला एखादी क्रिया भूतकाळात झालेली असते परंतु त्याची स्मृती अजूनही तुमच्या मनामध्ये ज्या वेळेला ताजी असते त्यावेळी तो परफेक्ट प्रेझेंट असतो. बघा मी काय म्हटलंय, परफेक्ट प्रेझेंट म्हणजे काय तर भूतकाळात घडलेली एखादी घटना पण अजूनही तुमची स्मृती ताजी आहे त्यावेळेला तिथे परफेक्ट प्रेझेंट वापरला जातो. करेक्ट आणि इनकरेक्ट सेंटेन्स मध्ये अजून याच्यावरती तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारलेला नाही आणि नक्की विचारतील कारण का इतर सर्व परीक्षांना विचारला जातो. आता बघा काय ते, या दोन्ही ठिकाणी तुम्हाला सिंपल पास्ट दिसतोय. ग्रॅमॅटिकली बोथ सेंटेन्सेस आर करेक्ट बट दे आर नॉट एट ऑल करेक्ट. व्हाय? बिकॉज द मिनिंग इज डिफरंट. ऍक्च्युअली द मिनिंग इज नॉट डिफरंट. कुठल्या कॉन्टेक्स्ट मध्ये तुम्ही वापरतायत ना हा कॉन्टेक्स्ट जो आता मी तुम्हाला परफेक्ट प्रेझेंटचं सांगितलं हे जर तुम्हाला समजलं ना तर समजेल. म्हणजे आता बघा ह्याचा नियम काय आहे तो नीट बघा. ज्या वेळेला तुम्ही सिंपल पास्ट वापरता, कळलं, फक्त स्पर्धा परीक्षेसाठी हा रूल आहे. जगामध्ये या रूलशी काही देणं घेणं नाही आणि मला तुम्हाला हेच सांगायचंय. म्हणजे ज्याला फॉर्मल इंग्लिश म्हणतात, ब्रिटिश इंग्लिश म्हणतात, क्वीन्स इंग्लिश म्हणतात, त्या क्वीन्स इंग्लिशचे म्हणजे प्युअर ग्रॅमॅटिकल करेक्ट इंग्लिशचे नियम आहेत. कळलं? काय नियम आहेत बघा. आता इथे सांगितलं तेच, मनामध्ये ताजी असलेली घटना, कळलं, क्रिया. कळतंय? बघा, वी सॉ द ताजमहाल, आम्ही ताजमहाल बघितला. बघा, ज्यांनी ज्यांनी तुमच्यामधल्या कोणी ताजमहाल बघितला असेल ना त्याला अजूनही ताजमहाल आठवत असेल. काय पौर्णिमेला दिसतो, वा काय मस्त आहे आणि ह्या आहे त्या आहे, तुम्ही काही बोलाल. मग नियम काय, ज्या वेळेला तुम्ही सिंपल पास्ट वापरत असता त्यावेळेला तुम्हाला पास्ट दर्शवणारी इथे काहीतरी फ्रेज असलीच पाहिजे. परत फक्त फॉर्मल इंग्लिश, ब्रिटिश इंग्लिशचा हा रूल आहे. आता जगामध्ये हा रूल फॉलो केला जात नाही पण तुमचा आणि जगाचा काडीमात्रही संबंध नाही हे कायम लक्षात ठेवायचं. तुमचा संबंध फक्त स्पर्धा परीक्षेसाठी 1 मार्कासाठी. कळलं? म्हणून हा नियम लक्षात ठेवा की एकतर स्मृतीमध्ये घडलेली म्हणजे स्मृतीमध्ये ताजी असलेली घटना आहे. कळलं? बघा ना, आजच सकाळी ती मला भेटली. मराठीमध्ये आपण सहज म्हणतो आजच सकाळी मला ती भेटली. झालं, सिंपल पास झाला, भेटली. पण स्पर्धा परीक्षा कुठे झाली बघा, दिस मॉर्निंग म्हणजे सकाळी तर आत्ताच झाली ना, म्हणजे हे ताजं आहे ना, मग तिथे हे चालणारच नाही. इकडे असं झालं पाहिजे, आय हॅव मेट हर दिस मॉर्निंग, वी हॅव सीन द ताजमहाल. का? अजूनही तुमच्या स्मृतीमध्ये हे पक्क आहे. कळतंय? हा झाला परफेक्ट प्रेझेंट. आता याच परफेक्ट प्रेझेंट बरोबर
काही टाइम फ्रेम्स घेऊन वाक्य विचारली जातात आणि ह्याच्यासाठी नुसता परफेक्ट प्रेझेंट नाही तर त्याच्याबरोबर परफेक्ट कंटिन्युअस प्रेझेंट अशा दोन्हीसाठी तो सेम रूल आहे. त्यामुळे मी आधी परफेक्ट प्रेझेंट कडे जातो आणि मग नंतर पुन्हा नाही म्हणून मी आता परफेक्ट कंटिन्युअस प्रेझेंट कडे जातो आणि नंतर पुन्हा तुम्हाला परफेक्ट प्रेझेंट कडे नेतो की त्या परफेक्ट प्रेझेंटचा अजून एक रूल आहे. तसंच कंटिन्युअस प्रेझेंटचा पण अजून एक रूल आहे, तो मी मुद्दामून आता सांगितलेला नाहीये, कारण का आधी मेन काय परीक्षेला येईल हे सांगतोय, नंतर मग पुढे काय अजून येऊ शकतं ते सांगायचंय. बर, परफेक्ट प्रेझेंट आणि दुसरा परफेक्ट कंटिन्युअस प्रेझेंट. बर, आता बघा इथे काय असतं, हॅज किंवा हॅव, त्याच्यानंतर बीन आणि मग क्रियापदाला आयएनजी, याचं पॅसिव्ह नसतं. बरोबर आहे. बर, आता ह्याच्यामध्ये सगळ्यात दोन प्रेपोजिशन वरती सगळ्यात जास्त खेळ आहे. बरोबर आहे. तो काय आहे तो आता बघूया आणि तो नीट सांगतो. अत्यंत महत्वाचा रूल आहे, परीक्षेमध्ये पुन्हा पुन्हा येत असतो आणि तो नियम काय तो समजून घ्या. थोडासा ह्याच्यामध्ये ना सूक्ष्म असा फरक आहे आणि तो फरक आहे ना तो आपल्याला मार्क मिळवून देतो किंवा आपला मार्क घालवू शकतो. तर ती दोन प्रेपोजिशन कुठली आहेत ती बघा. एकाला म्हणतात सिन्स आणि एकाला म्हणतात फॉर. मी मुद्दामून हे सिन्स आणि फॉर हे प्रिपोजिशन आत्ताच इथेच याच दोन टेन्स साठी शिकवत आहे, कारण का या दोन टेन्स साठी हे प्रेपोजिशन टाइम फ्रेज मध्ये वापरले जातात. परत लक्षात ठेवा, मी प्रेपोजिशन शिकवताना तुम्हाला हे शिकवणार नाही आहे, कारण का त्याचा सगळ्यात जास्त उपयोग इथे आहे आणि परीक्षेमध्ये ज्यावेळी आपल्याला मार्क पडतात त्यावेळी त्या टेन्स बरोबर तुम्हाला सिन्स आणि फॉर हे काय आहे हे समजलं पाहिजे. तर याची सगळ्यात आता महत्वाचे रूल काय आहेत ते बघूया. तसं भूतकाळातील विशिष्ट काळापासून हे दर्शवण्यासाठी सिन्सचा उपयोग केला पाहिजे. बघा, भूतकाळातील विशिष्ट काळ म्हणजे मी इकडे असं पण म्हणू शकतो सिन्स यस्टरडे. यस्टरडे मध्ये भूतकाळ दिसलेला आहे, भूतकाळातील विशिष्ट काळ यस्टरडे दिसतोय. हेच मी असं म्हणू शकतो सिन्स लास्ट मॉर्निंग. मग त्या मॉर्निंगच्या ठिकाणी लास्ट इव्हनिंग पण येऊ शकते, कळतंय ना, लास्ट आफ्टरनून पण येऊ शकते. सांगायचं काय की तुम्हाला भूतकाळ विशिष्ट दिसला पाहिजे. हेच मी सिन्स 1951 म्हणू शकतो किंवा सिन्स 2018 पण म्हणू शकतो. भूतकाळ दर्शवणारी फ्रेज कळतंय. भूतकाळातील विशिष्ट काळापासून मी हे सिन्स चाइल्डहुड म्हणू शकतो, कळतंय. सिन्स धिस मॉर्निंग म्हणू शकतो. म्हणजे समजा आता दुपारी तुम्ही बघत आहात तर धिस मॉर्निंग म्हणजे आज सकाळपासून, म्हणजे थोडक्यात सांगायचं काय विशिष्ट काळापासून हे तुम्हाला याच्यामध्ये दिसत असतं. आणि ती क्रिया किंवा म्हणजे सिन्स मध्ये ती क्रिया विशिष्ट काळापासून आहे, त्याला कंटिन्युएटिव्ह यूज ऑफ सिन्स असंही म्हणतात. याच्यावरती परीक्षेमध्ये एक प्रश्न पडून गेला, असू दे. पण म्हणजे सांगायचं काय, भूतकाळातील विशिष्ट काळापासून अजूनही क्रियेचे अस्तित्व आहे. कळलं. हे दर्शवण्यासाठी सिन्स वापरतात. म्हणजे सिन्सचा सगळ्यात महत्वाचा नियम भूतकाळातील विशिष्ट काळापासून हा असतो. दुसरा म्हणजे थोडक्यात काय, सिन्स मध्ये पास्ट दर्शवणारी फ्रेज किंवा वर्ड हा असलाच पाहिजे, कळतंय. तिसरा रूल सिन्सचा, सिन्स नंतर कधीही आर्टिकल नसते. अतिशय महत्वाचा रूल आहे बघा, सिन्स नंतर कधीही आर्टिकल नसते. चौथा सगळ्यात महत्वाचा रूल, सिन्स नंतर लास्टच्या फ्रेजेस असतात. म्हणजे काय, मग ते लास्ट मंथ असू दे
लास्ट वीक असू दे, लास्ट नाईट असू दे, लास्ट मॉर्निंग असू दे, काय वाटेल ते असू दे. कळलं? म्हणजे इथे बघा आर्टिकल पण नाहीये आणि भूतकाळातील विशिष्ट काळ आहे तो पण दिसतोय. हे सिन्सचे सगळ्यात महत्वाचे रूल. आता आपण फॉर कडे जाऊया. फॉर मध्ये आणि ह्याच्यामध्ये काय फरक येतो बघा. फॉर हे नेहमी पूर्ण कालावधी, कळलं, याला म्हणतात पिरियड ऑफ टाइम. म्हणजे तो टाइमचा जेवढा पिरियड आहे तेवढा पूर्ण त्याच्यामधनं दिसत असतो. म्हणजे काय, समजा 10 वर्ष हा एक पूर्ण पिरियड आहे. कळलं का? वेळेचा तेवढा एक पूर्ण कालावधी आहे 10 वर्ष. मध्ये 10 वर्ष असू दे, नाहीतर ॲन अवर असू दे, नाहीतर 15 मिनिट्स असू दे, कळतंय, किंवा 2 डेज असू दे, नाहीतर मंथ्स असू दे, नाहीतर वीक्स असू दे, काय वाटेल ते असू दे. कळतंय? पूर्ण कालावधी दर्शवण्यासाठी फॉरचा उपयोग केला जातो. हा याचा पहिला रूल. दुसरं, फक्त एवढंच लक्षात ठेवा, फॉरच्या नंतर आर्टिकल असलेच पाहिजे. म्हणजे आर्टिकल असतेच. कळतंय? आर्टिकल माहितीये तुम्हाला, ए, ॲन किंवा दी, हे आर्टिकल तिथे असतच. अपवाद कुठला, जर अंक जर असेल तर मात्र आर्टिकल वापरलं जात नाही. उदाहरणार्थ बघा इथे 10 वर्ष आहे, कळलं, तिथे आर्टिकल वापरलं जात नाही. कारण का, 10 वर्षांनीच आपल्याला फिक्स ड्युरेशन दिसते, मग पुन्हा आर्टिकल वापरायची गरज नाही. तिसरा रूल, फॉरच्या नंतर द लास्टची फ्रेज असते. बघा मी काय म्हटलंय, इकडे काय म्हटलंय बघा, नुसतं लास्ट म्हटलंय बघा, आणि इथे आर्टिकल नाहीये. इकडे बघा काय आहे, द लास्ट आहे. त्यामुळे इथे फॉर द लास्ट, मग इथे 10 इयर्स असेल, फॉर द लास्ट वीक असेल, मंथ असेल, इयर असेल, डिकेड असेल, सेंचुरी असेल, काय वाटेल ते असेल. कळतंय? आणि चौथा सगळ्यात महत्वाचा रूल, की जो अजून एमपीएससी ने विचारलेला नाही आणि तो पुढे नक्की येईल, नाही जरी आला तरी अत्यंत महत्वाचा रूल आहे, तो म्हणजे काय ते बघा, जर होल, फुल आणि ऑल यांच्या जर फ्रेजेस असतील तर तिथे मात्र पुन्हा कधीही फॉर वापरलं जात नाही. याचं कारण का बघा, फॉर हे प्रेपोजिशन वापरल्यानंतर पूर्ण कालावधी दिसत असतो. मग इथे ऑलरेडी फॉरनीच जर पूर्ण कालावधी दिसत असेल तर हे पूर्ण शब्द दाखवत आहेत ना. होल म्हणजे पण पूर्ण, फुल म्हणजे पण पूर्ण आणि ऑल म्हणजे पण पूर्ण. मग पूर्ण जर शब्दच तिथे वापरत असतील तर त्यांच्या पूर्वी फॉर हे कधीही वापरलं जात नाही. कळलं? परफेक्ट प्रेझेंट आणि परफेक्ट कंटिन्युअस प्रेझेंट यांच्यासाठी हे सिन्स आणि फॉरचे सगळ्यात महत्वाचे रूल्स आहेत, सगळ्यात महत्वाचे. आणि ह्याच रूल वरती परीक्षेमध्ये अनेकदा वाक्य पडत असतात, प्रश्न पडत असतात. त्यामुळे हे अत्यंत महत्वाचे आहे, सिन्स आणि फॉर. कळतंय? बर, आता हे जे सगळे नियम आहेत यांचं आता ऍप्लिकेशन काय आहे ते आता बघूया आपण. आता इथे मुद्दामून मी तुम्हाला असे 2 गाळलेल्या जागा देतोय. म्हणजे इथे काहीतरी तुम्हाला प्रेपोजिशन टाकायचंय आणि इथे काहीतरी प्रेपोजिशन टाकायचंय. मग इकडे लिहितो मी लास्ट 10 इयर्स आणि इकडे म्हणतोय द लास्ट 10 इयर्स. बस एवढं एकदा समजलं ना तर ह्याच्यावरचा 1 मार्क तुम्हाला सहज मिळून जाईल. म्हणजे काय, जर लास्ट हा शब्द आहे आणि तिथे आर्टिकल नाहीये, त्या अर्थी इथे सिन्स आणि इकडे फॉर. कळतंय? बर, फॉर ने आपल्याला पूर्ण कालावधी दिसला आणि आर्टिकल पण नाही. इकडे लास्ट फ्रेज आहे, भूतकाळ दिसतोय म्हणून तिथे सिन्स पाहिजे. इथे पण भूतकाळ आहे पण द लास्ट आहे. या दोघांच्या अर्थामध्ये थोडासा कसा फरक होतो हे तुम्हाला सांगतो मराठीमध्ये, म्हणजे समजेल. याच्यामध्ये अर्थ असा होतो की गेल्या 10 वर्षापासून, म्हणजे भूतकाळातल्या एका विशिष्ट काळापासून आजपर्यंत गेल्या 10 वर्षापासून ते इथे राहत आहेत आणि अजूनही क्रिया चालू आहे
आणि इथे मात्र अर्थ असा होत असतो की इकडे गेली ते 10 वर्षे राहत आहेत, इकडे म्हणजे 10 वर्ष पूर्ण झालेली आहेत, इथे पूर्ण झालेली आहेत असं सांगतायत आणि इकडे मात्र 10 वर्षापासून राहत आहे ते सांगतायत. हा ह्याच्यामध्ये फरक आहे सिन्स आणि फॉर वापरलं तर. आपल्याला परीक्षेसाठी महत्वाचं लक्षात काय ठेवायचं ते बघा, लास्ट आणि द लास्ट एवढं फक्त आपल्याला महत्वाचं ते लक्षात ठेवायचंय. तर हा अशा प्रकारे एकतर परफेक्ट मध्ये येईल नाहीतर आणि परफेक्ट कंटिन्युअस मध्ये सुद्धा हा प्रश्न येऊ शकतो. अजून परीक्षकांनी एका परीक्षेमध्ये कसं फसवलं ते बघा. बघा इकडे सगळ्यात महत्वाचं मुद्दामून ह्याच्यासाठी शिकवले मी तुम्हाला. नाव म्हटल्यानंतर कंटिन्युअस प्रेझेंट. बघा आता नुसतं नावकडे बघायचं नाही, म्हणजे इथे नाव पण आहे आणि फॉर 2 hours पण आहे, कळतंय. आणि इकडे वेट क्रियापद वापरायचं आहे. मग आता इथे हे पण चालू शकतं आणि हे पण चालू शकतं. परीक्षेमध्ये हे दिलेलं नाहीये, पण आता आयोगाने नवीन परीक्षेमध्ये एक घोळ केलेला आहे. ऍक्च्युअली तो घोळ नाहीये, पण पूर्वीच्या ह्याच्यामध्ये आणि आत्ताच्या ह्याच्यामध्ये थोडासा आता आपल्याला फरक करावा लागणार आहे. तो काय तो आता सांगतो मी. बरं इकडे मी मुद्दामून हॅज लिहितो बस, आणि नंतर तो नियम तुम्हाला पुन्हा सांगतो. बर इथे बघा, नाव दिसल्यानंतर अनेक जण इकडे घुसतील, पण इकडे घुसायचं नाही, हे चूकच आहे. इथे काय दिसतंय बघा, वाट पाहण्याची क्रिया 2 तास चालू आहे हे तर दिसतंय, म्हणजे इथे कंटिन्युअस पाहिजे, पण कालावधी दर्शवल्यामुळे इकडे फक्त हॅव बीन वेटिंग हेच उत्तर आलं पाहिजे. समजतंय. बर आता हा जो मगाशी आता मी सांगत होतो की दोन्ही चाललं असतं, ते कसं ते आता बघा. परीक्षेमध्ये असं एक वाक्य येऊन गेलं, पहिल्या परीक्षेमध्ये हे वाक्य असं येऊन गेलं, म्हणजे एका प्रश्नपत्रिकेमध्ये असं वाक्य येऊन गेलं, ही हॅज स्टडीड फॉर अन अवर. आणि या प्रश्नपत्रिकेमध्ये आयोगाने याला चूक दिलं. ऍक्च्युली चुकीचं नाहीच आहे. आताच मी तुम्हाला सांगितलं की परफेक्ट प्रेझेंट आणि परफेक्ट कंटिन्युअस प्रेझेंट या दोघांच्या मध्येही फॉर आणि सिन्स हे दोन्ही प्रेपोजिशन्स वापरले जात असतात. इथे फॉरच्या नंतर आर्टिकल आहे, अर आहे, आणि याचा अर्थ त्याने 1 तास अभ्यास केलेला आहे किंवा त्याने तासभर अभ्यास केलेला आहे. हे वाक्य अर्थदृष्ट्या बरोबरच आहे, म्हणजे ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम काहीच नाहीये. पण तरी सुद्धा एका परीक्षेमध्ये आयोगाने हे चुकीचं दिलं. याचं कारण त्यांना असं अभिप्रेत होतं की ज्या अर्थी फॉर एन अवर आहे, किंवा अगदी असं जरी दिलं सिन्स लास्ट अवर, म्हणजे 1 तासापासून त्याने अभ्यास केलेला आहे, असं जरी असलं तरी आयोगाला अभिप्रेत काय होतं इकडे माहिती का, की तुम्ही हे असं वाक्य करायला पाहिजे होतं, ही हॅज बीन स्टडींग. कळतंय काय सांगितलं ते. आयोगाने असं वाक्य दिलं. उद्या कदाचित ह्याच्याऐवजी हे पण वाक्य देतील. सिन्स आणि फॉर या दोन्ही फ्रेजेस आहेत, या परफेक्ट प्रेझेंट आणि परफेक्ट कंटिन्युअस प्रेझेंट या दोघांनाही चालतात. त्यामुळे इथे खरं म्हटलं तर हे वाक्य बरोबर आहे, पण आयोगाने प्रश्नपत्रिकेमध्ये हे चूक दिलं. आणि परत त्याच्यानंतरच्या प्रश्नपत्रिकेमध्ये काय केलं, हीच 2 वाक्य दिली. ही हॅज स्टडीड फॉर अन अवर आणि ही हॅज बीन स्टडींग फॉर अन अवर. आणि विचारलं परत याला ए आणि बी दिलं, आणि मग ए बरोबर, फक्त बी बरोबर, बोथ बरोबर आणि निदर असं पण दिलं. आणि या प्रश्नपत्रिकेमध्ये मात्र आयोगाने ही दोन्ही बरोबर दिली, म्हणजे हे उत्तर दिलं. मला सांगायचंय काय आहे ना ते नीट बघा, म्हणजे मला काय शिकवायचंय तुम्हाला ते बघा, की ऍक्च्युली फॉर आणि सिन्स हे अशा दोन्ही ठिकाणी परफेक्ट प्रेझेंट आणि परफेक्ट कंटिन्युअस प्रेझेंटला पण वापरलं जातं.
पहिल्यांदा आयोगाने फक्त हे वाक्य चूक दिलेलं, कारण का तिकडे त्यांना एक्सपेक्टेड होतं की मुलांनी हे उत्तर खरं म्हटलं तर घेतलं पाहिजे. पण आता नवीन प्रश्नपत्रिकेमध्ये त्यांनी म्हणजे त्याच्या पुढच्या प्रश्नपत्रिकेमध्ये त्यांनी अशी दोन्ही वाक्य दिली, याच्यामध्ये परफेक्ट प्रेझेंट पण घेतलं आणि परफेक्ट कंटिन्युअस प्रेझेंट पण घेतलं. इथेही मात्र दोन्ही वाक्य आयोगाने बरोबर दिली आणि हेच उत्तर बरोबर आहे हे लक्षात ठेवा. म्हणजे उद्या जर समजा पुन्हा जर ह्याच्यावरती प्रश्न आला, फक्त स्टडीजच्या ऐवजी वेगळं काहीतरी घेतील, पण असा जरी प्रश्न आला तरी तुम्हाला हे समजलं पाहिजे फॉर आणि सिन्स याच्या फ्रेजेस या दोन्ही काळामध्ये चालतात. ओके, त्यामुळे आता यापुढे प्रश्न आला तर दोन्ही बरोबर द्यायचे, कळतंय? कारण हा रूल खरा रूल आहे, बरोबर. आणि जर समजा आयोगाने जर आपल्याला चुकीचं हे दिलं तर आपण त्यांना सजेशन करू शकतो, ते पाठवू शकतो आपण की बाबा याच्यामध्ये काय पाहिजे आणि त्याचा रेफरन्स आपण देऊ शकतो. ठीक आहे, तर हे झालं फॉर आणि सिन्सचं. अजून एक उदाहरण तुम्हाला सांगतो. दुसऱ्या एका परीक्षेमध्ये फक्त या वाक्यामध्ये थोडासा बदल केला गेला आणि ते असं वाक्य दिलं गेलं, द कार्पेंटर, इकडे दिलं 6 चेअर्स आणि दिलं सिन्स येस्टरडे, आणि इकडे परत तसंच असे पर्याय दिले. बघा प्रश्नपत्रिकेमध्ये आपल्याला कसं फसवतात ना, याचं उत्कृष्ट उदाहरण आहे बघा. आता इथे बघा सिन्स मॉर्निंग किंवा सिन्स येस्टरडे दिसलं की तमाम एमपीएससीच्या परीक्षेला बसणारा जो काही तमाम वर्ग आहे, हा वर्ग ह्याला काही न करता बिनधास्तपणे हे देऊन मोकळं होणार आहे. इकडे पण तसंच आहे, हे देऊन तो म्हणणार मला आलं, माझा 1 मार्क कन्फर्म. पण तो कसा कन्फर्म नाही ना ते आता बघा. म्हणून मी सतत जे तुम्हाला म्हणतोय ना की तुम्हाला मराठीमध्ये अर्थ समजणे किती महत्वाचे आहे. तो एक अर्थ आहे ना, तो तुम्हाला 1 मार्क मिळवून देणार आहे. बघा आता या वाक्याचा आपण अर्थ बघूया. समजा आता तुम्ही हे म्हणताय त्याप्रमाणे आपण जर इथे अर्थ घेतला, म्हणजे हेच इथे जर आपण घेतलं तर त्या वाक्याचा अर्थ काय होतो बघा. ती सकाळपासून, सॉरी इथे मेकिंग नाहीये, स्टिचिंग शब्द दिलाय, स्टिचिंग. शी हॅज बीन स्टिचिंग, had stitched, is स्टिचिंग आणि नुसतंच स्टिच्ड. हे तर दोन्ही तुम्ही चूक देणार. हे सांगायला कुठल्या भविष्य व्यक्त्याची गरज नाही, कारण का सिन्स म्हटल्यानंतर तुमच्या डोक्यामध्ये एकच असतं, सिन्स म्हणजे परफेक्ट कंटिन्युअस प्रेझेंट, बस दुसरं काही नाही, कळतंय? त्यामुळे तुम्ही हे उत्तर देणार. आणि आता तुम्ही कसे चुकता ते बघा. म्हणून याचा अर्थ जे मी म्हणतो ना समजला पाहिजे ते काय ते बघा. आता बघा याचा अर्थ काय झाला बघा. ती सकाळपासून 6 उश्या शिवत आलेली आहे. तसाच इथे पण अर्थ आहे बघा. सुतार कालपासून 6 खुर्च्या बनवत आलेला आहे. बघा समजते का? काय 6 खुर्च्याच तो बनवत आलेला आहे. आता बघा या वाक्याचा अर्थ काय होतो. तर तुम्ही म्हणाल सर एवढं सगळं समजून घ्यायचं त्यापेक्षा काहीतरी ट्रिक्स सांगा ना. ट्रिक्स बिक्स काही नसतातच, कारण का हीच ट्रिक आहे, सगळ्यात सोपी ट्रिक हीच. वाक्य वाचलं समजलं ट्रिक, याच्याशिवाय दुसरी अजून सोपी ट्रिकच नाहीये. बर आता इथे काय होतं ते बघा. काय झालं बघा, इकडे सकाळपासून 6 उश्या शिवत आलेली आहे. म्हणजे काय केलं माहिती का, तिने 1 उशी शिवायला घेतली, थोडीशी शिवली खाली ठेवली, परत दुसरी घेतली थोडीशी शिवली खाली ठेवली, परत तिसरी घेतली, म्हटली नाही थोडं थोडं शिवून काय उपयोग नाही, आपण जरा अर्ध शिवूया म्हणून अर्धी शिवली परत खाली ठेवली, परत चौथी घेतली, परत आता काय केलं पाऊण शिवली 75% परत खाली ठेवली. तिने काय सकाळपासून हेच केलंय का? म्हणजे मला सांगायचं काय ते बघा,
सकाळपासून ती जरी 6 उशा शिवत असली तरी सुद्धा तिच्या काहीतरी उशा पूर्ण झाल्या असल्या पाहिजेत ना. बस हेच तुम्हाला समजलं पाहिजे. म्हणजे सकाळपासून तिनं 6 उशा शिवल्या आहेत आणि आता 7वी चालू आहे. म्हणजे सकाळपासून 6 झालेले आहेत म्हणजेच क्रिया पूर्ण झालेली आहे. कळलं. कार्पेंटर बघा ना, आधी सगळे ना खुर्चीचे सगळे पाय आधी तासून घेईल, त्याचे काय मार्किंग वगैरे करायचं ते करून घेईल, मागची सीट करून घेईल, त्याच्यानंतर बॅक आहे ते पण सगळं करून घेईल. मग आता तो असं करणार का, आधी ह्याचा अर्धच फक्त बनवलं, आधी अर्धीच खुर्ची बनवली बाजूला ठेवली, नंतर फक्त 4 पायच घेतले आणि चौकट मारली पुन्हा बाजूला ठेवलं. तो असं नाही करणार, तो एक पूर्ण करतच राहणार. हा माणसाचा स्वभाव आहे. मला सांगायचं तेच आहे. कळलं का. आलं काय पाहिजे, हेच आलं पाहिजे उत्तर, दुसरं कुठलंही नसलं पाहिजे. बघा परीक्षक सीन्स देऊन सुद्धा तुम्हाला कसं फसवतोय, कळतंय. त्यामुळे उत्तर काय आहे त्याच्यावरती आहे. बरं चला आता मी तुम्हाला याची ट्रिक सांगतो. कळलं. परत ट्रिक नाही, अर्थ समजण्यावरती आहे. आधी अर्थ समजून दिला, आता एकदम सोपं सांगतो. ज्या वेळेला तुम्हाला सिन्स मॉर्निंग वगैरे असं ज्यावेळेला दिसेल, यस्टरडे वगैरे दिसेल, त्यावेळी तुम्हाला हे समजलं पाहिजे, जर इथे नंबर दिला असेल, ज्या वस्तूवर काम करायचं आहे त्याचा नंबर जर दिला असेल, बघा 6 हा नंबर आहे, आकडा तो दिला असेल ना, तर इकडे कधीही परफेक्ट कंटिन्युअस प्रेझेंट वापरू नका. तिथे फक्त परफेक्ट प्रेझेंट आला पाहिजे. खुश. वा सर, अशा ट्रिक आम्हाला सांगायचा. या ट्रिक्स नाहीत मित्रांनो, फक्त तुम्हाला मराठी अर्थ समजत नाही ना म्हणून हे सांगायला लागते. पण अशा किती ट्रिक्स आहेत, किती लक्षात ठेवणार ट्रिक्स. ट्रिक्स लक्षात ठेवण्यापेक्षा फक्त नुसतं अर्थ समजून घ्या ना, झालं, सगळं समजलं. इतकी सोपी ट्रिक आहे. कळतंय. पुढे जाऊया. परफेक्ट प्रेझेंट आणि परफेक्ट कंटिन्युअस प्रेझेंट मध्ये सिन्स आणि फॉरचे कसे नियम विचारतात हे तुम्हाला समजलं. आता मी तुम्हाला एक असा नियम सांगणार आहे की अजूनपर्यंत आपल्या परीक्षेमध्ये आलेला नाहीये, पण तो अत्यंत महत्वाचा आहे. आणि तो काय तो बघा. आता आपण बघितलं की सिन्स नंतर भूतकाळ दर्शवणारी फ्रेज असली पाहिजे. जसं आपण बघितलं सिन्स यस्टरडे, सिन्स मॉर्निंग, सिन्स लास्ट मंथ, सिन्स लास्ट नाईट वगैरे काही पण असू शकतं. बरोबर आहे. बर. दुसरं अजून एक महत्वाचं सांगितलंय बघा. फॉर मध्ये काय सांगितलं, जर होल, ऑल आणि फुलच्या जर फ्रेजेस असेल तर तिकडे फॉरचा उपयोग केला जात नाही. एक वाक्य दाखवतो तुम्हाला, एका परीक्षेमध्ये येऊन गेलेलं, स्पॉट द एररला येऊन गेलेलं. ते वाक्य काय ते बघा. बघा स्पॉट द एररला असं वाक्य येऊन गेलं. द माउंटेनियर्स म्हणजे गिर्यारोहक हॅव बीन क्लाइम्बिंग, चढत आलेले आहेत, माउंट एव्हरेस्ट फॉर द लास्ट होल वीक. कळतंय. तुम्ही म्हणाल सर फॉर आहे मग इथे हॅड बीन पाहिजे, त्यामुळे हे चूक आहे. अजिबात नाही, एवढं लक्षात ठेवा. कळतंय. मग आता इथे फॉर द लास्ट होल वीक आहे. नियम हा माहित असला पाहिजे. होल, ऑल किंवा फुल ज्या वेळेला येतं त्यावेळेला ह्याच्यामधूनच पूर्ण कालावधी दर्शवला जात असल्यामुळे इथे फॉरची आवश्यकता नाही. म्हणजे हे चालेल किंवा फॉर असेल तर हे नको. कळलं. म्हणजे एरर आहे ती इथे आहे. बरोबर आहे. आता सिन्सचं बघूया. दुसरा महत्वाचा रूल सिन्स साठी अतिशय महत्वाचा.
आता इथे आपण बघितलं सिन्स मध्ये भूतकाळ दर्शवणारी फ्रेज असते. तसाच अजून एक महत्वाचा नियम लक्षात ठेवायचा, तो म्हणजे सिन्स नंतर जशी भूतकाळ दर्शवणारी फ्रेज असते तसा तिथे भूतकाळ दर्शवणारा क्लॉज असला पाहिजे. आणि आता इथे तुम्हाला दिसेल भूतकाळ दर्शवणाराच क्लॉज आहे, पण अजून म्हणजे इथे तुम्हाला दिसतोय की हा परफेक्ट पास्ट आहे. पण दुसरा सगळ्यात महत्वाचा रूल, तो क्लॉज हा नेहमी सिंपल पास्ट मध्येच असला पाहिजे. दुसरा कुठलाही पास्ट तिथे चालू शकत नाही. कळतंय? त्यामुळे या वाक्यामध्ये इथे तुम्हाला शी हॅड बीन अपॉइंटेड याच्याऐवजी इथे पाहिजे सिन्स शी वॉज अपॉइंटेड. कळतंय? म्हणजे हा याचा दुसरा महत्वाचा रूल. दुसरं बघा, आय हॅव बीन टीचिंग इंग्लिश सिन्स आय हॅव सेटल्ड इन पुणे. परत इथे सुद्धा काय आलं पाहिजे, सिंपल पास्टच आलं पाहिजे. तर असे हे दोन सिन्सचे सगळ्यात महत्वाचे रूल. आता एक परफेक्ट प्रेझेंटचा आणि कंटिन्युअस प्रेझेंटचा शेवटचा रूल सांगतो. एवढं केल्यानंतर आपण बास करूया, म्हणजे आज प्रेझेंट टेन्स सगळा पूर्ण होईल. आता ते दुसरे महत्वाचे दोन रूल आहेत, ते काय आहेत ते बघा. परीक्षेमध्ये ते अजून येऊन गेलेले नाहीयेत, परंतु आता मात्र ते परीक्षेमध्ये येतील. आणि ह्याचं कारण का तेही तुम्हाला सांगतो मी. कारण का हे तुम्हाला दिसत नाही ते परीक्षेत आता येतील का नाही, पण हे माझ्यासारखा जो शिक्षक असतो, जो हे सगळं बघत असतो, प्रश्नपत्रिकांचं अनालिसिस करत असतो, त्याची वेगवेगळी वाक्य बघत असतो, मुलांना कसं फसवलं जातंय हे ज्यावेळी डोक्यात घेत असतो आणि त्याप्रमाणे ज्यावेळी तुम्हाला शिकवत असतो त्यावेळी मला हे मात्र दिसतं. आणि आता ते काय आहे ते बघा. आता मी जातोय कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स कडे. या कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स मध्ये कारण का हा रूल कोणी शिकवत नाही, आता मात्र हा तुम्हाला आलाच पाहिजे. आणि याच्यासाठी काय म्हणतात बघा, याला पर्सिस्टंट किंवा ऑब्स्टिनेट हॅबिट असं याला म्हटलं जातं. हा रूल आहे ना तो त्याच्यावरती आहे. पर्सिस्टंट म्हणजे दीर्घकाळ टिकणारी, आणि ऑब्स्टिनेट म्हणजे हट्टी, जिद्दी, अशी जी एखाद्याची सवय असते त्यावेळेला त्याच्यामध्ये कंटिन्युअस प्रेझेंट वापरला जातो. आणि इथे पण वाक्य खूप फसवी असतात. परीक्षेमध्ये एक वाक्य येऊन गेले, ते फक्त ऍडव्हर्बची पोझिशन चुकली म्हणून सगळ्यांना समजलं की ते वाक्य चूक आहे. पण उद्या तेच वाक्य जर वेगळ्या प्रकारे दिलं तर मात्र सगळेजण फसणार, याची 100% गॅरंटी मला आहे. आता ते वाक्य काय होतं तेही बघूया, आणि हे पर्सिस्टंट आणि ऑब्स्टिनेट हॅबिट म्हणजे काय तेही समजून घेऊया. परत लक्षात ठेवा, ज्याप्रमाणे हे पर्सिस्टंट किंवा ऑब्स्टिनेट हॅबिट कंटिन्युअस प्रेझेंट मध्ये दाखवली जाते, त्याचप्रमाणे भूतकाळात सुद्धा एखाद्याकडे ती पर्सिस्टंट किंवा ऑब्स्टिनेट हॅबिट असू शकते. म्हणजे आता ठीक आहे, समजा माझे आजोबा जे आता हयात नाहीत, पण त्या आजोबांची समजा एखादी अशी जर मला पर्सिस्टंट किंवा ऑब्स्टिनेट हॅबिट सांगायची असेल तर मी त्या ठिकाणी सुद्धा कंटिन्युअस पास्ट वापरू शकतो. परत सांगतो मित्रांनो, पास्ट वरचा रूल येईल का नाही मला माहित नाही, पण कंटिन्युअस प्रेझेंट मात्र आता रूल यायला सुरुवात होईल असं परत मला वाटतं. आणि याचं कारण का, परीक्षेमध्ये येऊन गेलेलं एक वाक्य, ते वाक्य असं होतं बघा. शी इज नॅगिंग हर हस्बंड ऑलवेज. परीक्षेमध्ये येऊन गेलेलं वाक्य, करेक्ट आणि इनकरेक्ट सेंटेन्स मध्ये परीक्षेमध्ये येऊन गेलेलं वाक्य. अनेकांनी ऑलवेज असल्यानंतर इथे सिंपल प्रेझेंट पाहिजे म्हणून हे वाक्य नक्कीच चूक दिलेलं असेल. ते काय माहितीये का, कावळा बसायला आणि फांदी मोडायला एकच गाठ पडली. ऍक्च्युली हे ऑलवेज जर इथे असलं असतं तर मात्र हे वाक्य या नियमात गेलं असतं. बघा आता मी काय सांगतोय. पर्सिस्टंट आणि ऑब्स्टिनेट हॅबिट म्हणजे काय. हॅबिट म्हणजे काय, सवय, हे तुम्हाला माहिती आहे. काही काही सवयी असतात माणसाकडे, या अतिशय हट्टी असतात, दीर्घ काळापासून त्या सवयी असतात. आणि त्या ज्या सवयी आहेत त्या माणसाच्या कधी जात नाही, त्या जातही नाही, त्या निरुपद्रव्य आहेत. तसं म्हटलं तर त्या ज्या सवयी असतात, पर्सिस्टंट किंवा ऑब्स्टिनेट हॅबिट ज्या असतात त्या निरुपद्रव्य असतात. पण निरुपद्रव्य असल्या तरी सुद्धा त्या कदाचित आपल्याला आवडणार नाहीत, पण त्या माणसामुळे आपल्याला काही उपद्रव होत नसतो. उदाहरणार्थ बघा,
तुम्ही बघितलं असेल की काही मुलं किंवा मुली यांना एक सवय असते, करंगळी घ्यायची, नाकात घालायची आणि ते नाक कोरत बसायचं. त्याच्यामधनं काय निघतं ते नाही सांगायचंय, पण ते जे नाकामध्ये तो घालतोय ना बोट, आणि त्याच्यामध्ये त्याला ना ब्रह्मानंद मिळत असतो, त्याला खूप आनंद वाटत असतो, वा काय छान, त्याला त्या फिलिंग्स येत असतात. ते नाही सांगायचंय. हॅबिट परसिस्टंट किंवा ऑब्स्टिनेट हॅबिट. एखादा माणूस असतो ना, त्याला रस्त्यावरून जाताना ना तो खूप जोराने खाकरतो आणि थुंकतो, आपल्याला किळस वाटते, अरे पण तो मोकळा होतोय, त्याला त्याचा आनंद वाटतोय ना, मजा वाटते ना. समजते का काय सांगायचंय ते? माझी एक सवय, मी कुठेही बाहेर गेलो ना तरी मी माझा मोबाईल आहे ना तो एकतर हातामध्ये असतो, फोन वगैरे येत असतात म्हणून. आता समजा चहाच्या ठिकाणी चहा प्यायला गेलो टपरीवरती, तर मी तिकडे तो मोबाईल ठेवणार, चहा पिणार आणि नंतर तसाच जाणार. सवय ते नाही सांगायचंय. परसिस्टंट किंवा ऑब्स्टिनेट हॅबिट. बघा तुम्ही म्हणाल सर इथे मग आम्ही सिंपल प्रेझेंट घेतला तर काय बिघडतंय, त्यांनी काय वाक्य चुकतंय का? म्हणजे जसं हेच वाक्य समजा उद्या तुम्हाला परीक्षेमध्ये अशा 2 प्रकारे दिलं, तुम्हाला इथेच ऑलवेज घालून दिलं, त्याच्याऐवजी शी इज ऑलवेज नॅगिंग हर हजबंड आणि शी ऑलवेज नॅग्स हर हजबंड असं तुम्हाला दिलं. आणि परत आयोगाच्या नेहमीच्या स्टाईलनी ओनली ए बरोबर, ओनली बी बरोबर, बोथ बरोबर, निदरला तर तुम्ही जाऊ शकत नाही, बोथ तुम्हाला चालणार नाही, कारण का तुमचा रूल पाठ आहे तो एकमेव, ऑलवेज दिसलं की सिंपल प्रेझेंट. त्यामुळे तुम्ही फक्त ओनली बी कडे जाल आणि तुम्ही हे उत्तर द्याल आणि तुम्हाला वाटेल तुम्हाला 1 मार्क मिळेल आणि तुमचा तो 1 मार्क जाणार. का जाणार ते आता इथे बघा. आता बघा, बायको नवऱ्याच्या मागे किटकिट करत असते, नागिन किटकिट करणे, किरकिर करणे. मला तुम्ही मागच्या गणपतीला सांगितलं होतं की नवीन साडी घेणार, 1 वर्ष होऊन गेलं, दिवाळी नंतरची गेली, त्याच्यानंतरचा पाडवा गेला, अजूनही काही तुम्ही मला साडी दिली नाही, किटकिट करत असते. सारखी ही जी किटकिट करणं आहे ना, अशा वेळेला इंग्लिशमध्ये कधीही सिंपल प्रेझेंट वापरला जात नाही. सिंपल प्रेझेंट मध्ये हॅबिच्युअल ऍक्शन असते, कळते का? सतत होणारी ऍक्शन असते. पण सवय जी असते, नेहमीची सवय, ही ज्यावेळी दाखवायची असते. बघा मी काय म्हणतोय ते बघा, मी म्हणत नाहीये परत, हा त्यांचा रूल आहे. अजूनपर्यंत हे परीक्षेत आलेलं नाही, पण आता नक्की येईल, त्यासाठी हे तुम्हाला समजलं पाहिजे, कळतंय? तर त्यावेळेला मात्र तुम्हाला इथे हे वाक्य बरोबर वाटेल आणि हे तिथे चालत नाही. म्हणजे शेन वॉर्न नावाचा एक लेग स्पिनर तुम्हाला जर क्रिकेटमधला माहित असेल तर, ज्या वेळेला ऑस्ट्रेलियाची टीम भारतामध्ये आली होती त्यावेळेस सचिन तेंडुलकरनी त्याला शेन वॉर्नला त्याच्या बॉलिंग वरती एवढा धुतला होता की त्याला फक्त बाउंड्रीज आणि सिक्सर्स मारल्या. त्यांनी एक 2-3 वर्षापूर्वी त्यांनी स्वतःचं आत्मचरित्र लिहिलं. त्या आत्मचरित्रामध्ये त्यांनी असं लिहिलंय, I was always dreaming Sachin hitting me boundaries and sixers. सांगायचं ते नाही, नियम सांगायचा बघा काय. शेन वॉर्न आला ना की सचिन तेंडुलकर त्याला धू व्हायचा. जगातला सर्वश्रेष्ठ लेग स्पिनर, खूप बळींची संख्या त्याच्या नावावरती आहे. कितवा नंबर आहे वगैरे मला माहित नाही, पण बघा पाच मध्ये घेतलंय, कळलं? इथे असताना पण तो हे म्हणाला होता, आय एम ऑलवेज ड्रीमिंग, म्हणजे मी स्वप्नात सतत ते बघत असतो, सचिन मला मारतोय. ते नाही सांगायचंय. परसिस्टंट, त्याचा इतका त्यांनी धसका घेतला ना, कळलं? त्यावेळेला न्यूजपेपर तुम्ही जर वाचता, सचिन तेंडुलकर सौरव गांगुलीचा फॉर्म गेलेला त्यावेळेला कितीही पेपरमध्ये असं येऊन गेलं होतं, सौरव ए परसिस्टंट हॅबिट काय ते फक्त समजून घ्या, कळलं? तर ती परसिस्टंट हॅबिट किंवा ऑब्स्टिनेट हॅबिट अशी असते. उदाहरणार्थ बघा, मी अजून एक उदाहरण देतो. आय एम ऑलवेज, इथे कंटिन्युअली हा पण शब्द येऊ शकतो. मी मुद्दाम शब्द का सांगतो माहितीये का? कारण हे शब्द तुम्हाला फसवे आहेत, हे तुम्हाला फसवतील म्हणून सांगतो इकडे तुम्हाला. मग तिथे ऑलवेज असेल किंवा कंटिन्युअली पण असेल, म्हणजे ऑलवेज फॉरगेटिंग
माय कीज समवेअर. म्हणजे काय, तर मी माझी कीज आहे ती नेहमी कुठे ना कुठेतरी विसरत आहे, म्हणजे विसरत असतो. दिसताना मराठीमध्ये तुम्हाला तो हॅबिच्युअल प्रेझेंटच दिसतो, पण इंग्लिशमध्ये मात्र तो चुकीचा आहे. माय डॉग इज युजली barking at my relatives किंवा my friends. सवय आहे त्याची, घर सोडून बाकीचे कोण दिसलं ना की तो भुंकणार. कळतंय? या ज्या आहेत त्याला परसिस्टंट किंवा ऑब्स्टिनेट हॅबिट असं म्हणतात.